बाबा मेले वांग वागला तुमच्याशी, कुठल्या तोंडाने माफी मागू? चुकलं, माझं चुकलं. दत्ता भाऊंनी मला समजून सांगितलं, तेव्हा माझं डोळं उघडलं. अहो जावई बापू, जावयानं असं सासऱ्या पुढे वाकू नये. उठा उठा. ए सोमनाथ, तुझी दुनियादारी बंद कर. दत्ता एकच सांगतो आणि लात मारून सांगतो, पोरीवर हात उचलणारा मर्द नाही आणि पोरीला मार देणाऱ्या जावयासमोर झुकणारा बाप नाही. तसं नव्ह दत्ता भाऊ, अहो मुलीचा संसार आहे, तो बरोबर चालला पाहिजे ना. तो तवाच बरोबर चालल जेव्हा तुमच्या मुलीचा जीव सुखात असेल. काय रे, बरोबर का? दत्ता भाऊ कधी चुकीचं बोलतात होय? परत जर माझ्या बहिणीवर हात उचलला, यो दत्ता काय करेल ध्यानात आहे ना हो? दत्तासाहेब ठीक आहे, झालं गेलं विसरून नव्याने संसार करायला सुरुवात करा. आमचे आशीर्वाद आहेतच तुमच्या पाठीशी. होय. आणि रमेश भाऊजी, दत्तासाहेबांनी सांगितलेलं लक्षात राहील ना? होय, अक्षी जन्मभर लक्षात राहील असं समजून सांगितलंय त्यांनी. आणि सोमनाथ दादा, पण तुम्हाला नड होती तर येळीच दत्तासाहेबांच्या कानावर घातलं असतं तर हे समजा झालंच नसतं ना. पुन्हा असं काही होणार नाही याची काळजी घ्या. होय. हे घे. नाही, नग नग, हे कशा पायी? तुम्ही आधीच आमच्यासाठी खूप केलंय. ऐ, भावाला नाही म्हणायचं नसतंय. घे. फक्त तुझ्यासाठी नाही बर का, तुझ्या नवऱ्याला मस्त कपडे घे. आत्ता त्याचे फाडलेत, तुझ्या आवडीचे कपडे घे आणि दोघ जण फिरायला जावा. काय? दत्ता भाऊ, आज तुम्हाला शब्द देतो, वाटेल तेवढी मेहनत करेन, शेतात काम करेन, पण तुमचं समद पैसे परत करेन. दत्ता एकच सांगतो आणि शेतकरी आहे म्हणून सांगतो, हीच जादू आहे माझ्या मातीची आणि माझ्या शेतकऱ्याची. माझा शेतकरी कधी बेईमान नाही करणार. म्हणून तर म्हणतो, हा आपला शेतकरी स्वाभिमानी आहे. हा असा सोमनाथ सारखा. पाटीलवाडीत ये, मग बोलूयात. चला येतो. येते हा. पोरी, तू तू कोण आहेस मला ठाव नाही, पर एक नक्की, तुझं नशीब दत्तगुरूंनी लिहिलेलं हाय बघ, आणि ते चांगलंच आहे. येते. नीट वागाल ना बायकोशी. हा, तिचा भाऊ वाघ आहे, वाघ. आता पाहिलं ना व. हा, होय. चला 2 घास खाऊन घ्या. चला या.
मला अजून बी समजना झालंय तो गुच्छ ही चिठ्ठी हे समज कुणी आणि कशासाठी केलं असेल. हे माहित नाही, पण ताई साहेबांनी पोलीस बोलावलेत हे सांगितलं. तिघांच्याही चेहऱ्यावर 12 वाजले होते. मला पण डाऊट येतोय हे काम तिघापैकी एकाच आहे. आमची तर खात्री आहे हे काम त्या तिघांपैकीच कोणतरी केलेलं आहे. शंकर्या, हा. त्या तिघांनी म्हणावं त्यांची ही अक्षरं जुळवण्यासाठी पोलीस येणार आहेत म्हणून. पोलीस कधी येणार आहेत काय माहित. म्हणजे? म्हणजे पोलीस बोलवले असतील तर येतील ना. ओ अण्णा, कोड्यात नका ना बोलू, माझ्या डोसक्यात काय शिराना बघा. तुला काठीची गोष्ट ठाव आहे? काठीची गोष्ट हं? नाही. आम्ही सांगतो तुला, जरा ध्यानात ठेवून. हं? एकदा एका माणसाकडे 4 मित्र राहायला येतात. हं? आणि नेमकं त्याच दिवशी त्या माणसाकडे होते चोरी. पण चोरी कोणी केली हे काय समजाय मार्ग नसतो, कारण कुणीच मान्य करायला तयार नसतं की त्यांनी चोरी केली म्हणून. मग मग काय, मग तो माणूस एक युक्ती लढवतो. 4 काठ्या घेतो समान उंचीच्या आणि चौघांनी एक एक काठी देतो आणि त्यासनी सांगतो की उद्याच्याला जी काठी 2 इंचानं मोठी झालेली असेल ती हो चोर, कारण त्या काठीवर त्याची जादूच केलेली आहे म्हणून. असं तो सांगतो आणि झोपाय जातो. मग अरे सारखं मग काय मग ऐक की. मग मग ते चौघं बी झोपाय जातात. आणि त्यातले ज्याने चोरी केलेली आहे तो स्वतःची काठी 2 इंचानं कापून ठेवतो. तो काय विचार करतो की उद्याच्याला जर का 2 इंचानं काठी मोठी झालीच तर त्याची काठी त्या तिघांच्या समान असणार म्हणून. दुसऱ्या दिवशी 4 जण आपापली काठी घेऊन आले. त्यातली एक काठी 2 इंचानं कमी होती. कुणाची? चोराची. हा बाबा बाबा बा, असा गेम आहे व्हय. ताई साहेब तुम्ही ग्रेट आहात. आलोच म्या, बघा आता. आपल्या वाड्यात असं काय होईल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलेत. कशासाठी महेश्वरी? स्वतःच्या फायद्यासाठी. कुणाला यो वाडा पाहिजे, यातली तिजोरी पाहिजे, कुणाला मालकी हवे, कुणाला सत्ता हवे. आमच्याकडे जे काय बी हाय नव ते समद्यासने समद हवं आहे. आणि म्हणूनच साम दाम दंड भेद समद्याचा उपयोग करून घ्यायला लागल्यात. कारण आमच्यावर वार नाही करू शकत ते, त्यासनी बी माहितीये. आमच्या आणि त्यांच्यामध्ये आमचा दत्ता आहे आणि म्हणून आमच्या दत्ताला लई त्रास द्यायला. त्यांच्या मार्गातला एकच अडथळा आहे, आमचा दत्ता. चला 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 चला, तयारीला लागा. कसल्या? कसली तयारी? बोचकी बांधून घ्या, समजा आवरून घ्या, पोटभर खाऊन पिऊन घ्या. चला चला. शंकर्या, डोक्याची तार सरकवू नगस. थोडा वेळ थांबा,
अजून काय काय सर्कल ना ते काय सांगता येत नाही. ए फुकट्या, काय बोलायचं ते स्पष्ट बोल. अहो अविनाश भाऊ, तुम्ही इथं जे चमचमी जेवता ना, आयुष्य आरामात राहता ना, हे समजा तिकडे भेटणार नाही. त्रास होणार तुम्हाला. ए शंकर्या, काय बोलतोयस कळतंय का? ते आई साहेबांनी घातलेलं कोड इथं सुटणं झालंय, त्यावर दुसरं कोड घालायला लागलाय सोय. आणि तिकडं म्हणजे कुठं? पोलीस येणार आहेत अक्षर चेक करायला. ज्याचं अक्षर सेम असेल त्याला जावं लागेल जेलची हवा आणि टेस्टी जेवण खायला. ए चल निघ. ए असल्या फालतू गोष्टी ऐकायला टाइम नाही माझ्याकडे, लई काम आहेत, चाललोय मी बाहेर. अहो अविनाश भाऊ कुठं चाललात? मला माहिती आहे तुम्हाला लई काम आहेत, पण इथून कुणाला बी जाता येणार नाही. नाही म्हणजे ताई साहेबांचा हुकूम आहे, आणि या वाड्यात ताई साहेबांचा शब्द म्हणजे शेवट. करेक्ट आहे, एक नंबर. शंकर, आई साहेबांनी खांद्यावर बसवलं म्हणून आमच्या डोक्यावर बसायचं नाही. कधी खाली आदळू कळायचं बी नाही तुला. कळतंय? दुसऱ्याला आदर देण्यापेक्षा त्यांचे पाय वणण्यातच माहीर आहे, माहितीये मला. ए कोणाशी बोलायलाय त्याचं भान ठेवायचं शंकर. नोकर हायच नव, नोकरासारखं वागायचं या घरात. तू आणि तुझी ती नक्षत्रा कर्कट कुठलं. हो कलाताई, आपल्याला काय बोलायचंय ना ते बोला, पण नक्षत्राला काय बोलायचं नाही. नक्षत्र आपली बहीण आहे. या कलानं असल्या 56 नक्षत्रा बघितल्यात शंकर्या. तुझी ती नक्षत्रा ज्या फांदीवर बसून फडफड करते नव, ती फांदी झाडा सकट उपटून टाकू आम्ही, कळणार बी नाही तुम्हाला. नक्षत्र सारखा पक्षी उडतो तो तुमच्या फांदीच्या जीवावर नाही, तर सवसाच्या पंखाच्या बळावर. दुसऱ्यांच्या जीवावर उडतात ते तुम्ही. तिच्या पायाखालचं झाड तोडण्यापेक्षा स्वतःच्या पायाखालची जमीन शाबूत राहते की नाही ते आधी बघा. काय करणार आहे तू? हं? काय करणार? हाय दम हाय तुझ्यात? दम आहे म्हणून इथं उभा यो शंकर्या. आणि कसं आहे ना कलाताई, ही तर सुरुवात आहे, आणि तुम्हाला पोलिसांच्या कचाट्यातून सही सलामत सुटायचं असेल ना, तर नक्षत्राचे पाय धुवून पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही तुमच्याकडं. आधी ते पाणी प्या, मग बोला माझ्याशी. चल निघ, निघ, चल निघ. हे असल्या पोकळ धमक्याला घाबरत नाही आम्ही. निघ, निघ. मला तर आत्ताच्या आत्ता माहेरी निघून जावं असं वाटतंय. काय सूचना झाले? कले, तू म्हणली होती तसं होणार आहे ना नक्की? तसंच होणार अविनाश भाऊ, तसंच होणार. ती नक्षत्रा आणि तो दत्ता या घरात परत येणार नाहीत. असेल दत्ता वाघ, पर वाघाची शिकार कधी कधी कुत्री भी करतात, एवढं लक्षात ठेव. आणि भवानी तर शिकारी कुत्र आहे. जिथं भवानीला मौका मिळाला का नाही, त्या दत्ताचा खेळ संपला म्हणून समजा. बंद पडलीये का? नाही, येळ जात नाही म्हणून टाइमपास करायलोय. नाही तसं नव्ह, पण नेमकं काय झालंय? मला कळलं का नाही, ती सगळ्यात आधी तुलाच सांगतो. हा, गप बसती का आता? 150.
गप बसले होते तरी बी बंद पडली. चावी नीट लावली आहे ना व? अहो रात्र झालीये आणि अंधार बी पडलाय. मग मला भीती वाटायली आहे. कशाची? अंधाराची? नव तुमची. काय बोलली? कुठं काय? पुटपुटायचं नाही तोंडातल्या तोंडात. जे काय असेल ना तोंडावर स्पष्ट बोलायचं. बोल. हा गाडीचं बघताय ना व? ए दात काढाय काय झालं? हा काही नाही. सांगते का आता? अहो लय भूक लागली हो. तासभर झालंय गाडी बंद पडली आणि भूकेने काय सुचना. म्हणून दात काढायचे. मग आता दुसरं काय करू? जवळपास ना कुठं हॉटेल आहे ना कुठलं दुकान आहे, काहीच दिसना झालं. तिथे मागे एक छोटं घर होतं, तिथे बघूया का? हिला बी आजच बंद पाडायचं होतं. आजचा दिवसच खराब आहे. सकाळ सकाळ कोणाच थोबाड बघितलंय काय माहित. तुमच्या खोलीत आरसा आहे ना व? वय काय म्हणली? काय म्हणायचं का तुला? हा अहो उगा माझ्यावर कशाला कावताय? मी कुठं काय केलं? आजपर्यंत हिनं कधी दगा दिला नाही. सर्व्हिसिंग करून बी दगा दिलाय. निघूया. दत्ता आज रात्री इथनं निघला नाही पाहिजे. बाईकची एकदम तब्येत छुरविले वाटला हवा. अरे हत्यार आणले तव? आणलेत की साहेब. अंगाचे असा धमाका झाला पाहिजे ना, अख्ख्या पंचक्रोशीत आवाज घुमला पाहिजे. चला. कुणी आहे का घरात? घरात कुणी आहे का? या घरात कोण राहतं असं वाटत नाही. घरासारखं घर तर दिसतंय. काहीतरी खायला असेलच की. बघू का? तुम्हाला भूक नाही लागली होय? तुला लागली असेल तर बघून घे. बघते. मिरची. शंकर्या हा यात तांदूळ आहे आणि तुरीची डाळ पण आहे. खिचडी लावू? चालेल ना? भूक नाही मला. अहो 2 घास खाऊन तर घ्या, जीवाला बरं वाटेल तुमच्या. इथं मोबाईल नेटवर्क नाही, मला खायचं पडलंय. अहो सांगते ना, तुम्ही खाऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. तुझ्या खाण्याने मोबाईल नेटवर्क येणार आहे? नाही, पण नेटवर्क नाही म्हणजे तुमचं डोसकं गरम झालंय ना, ते तरी नाही होणार. खाऊन घ्या तुम्ही.
कुत्ता, हर एक कुत्ता अपने गली में शेर होता है. स्वतःच्या एरियात लय मास दाखवतोस ना. आज या भवानीच्या तावडीत खावलायस. बघतोस स्वतःच्या पायाने कसा चालत जातोस ते. हरा तिच्या आईला.